Officer Kanchan Shrikant Ahe give warm welcome to one and all present in this today's energetic evening. So dear parents, are you ready to set the fire on the stage? Come on, let's cheer up for your little kids. Give big round of applause for the play school toddler doodler. And let's welcome all of you in this campus. Come on, give big round of applause for all of you. Dear parents, within a short time, we are about to start this lovely program tonight, and the chief guests of today's program are about to arrive this campus. So be ready to cheerful and be energetic this evening. Thank you so much. आदरणीय पालक वर्ग, उपस्थित सर्व सुज्ञ नागरिक यांना मी सांगू इच्छिते की ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होता तो क्षण येऊन ठेपलेला आहे. आणि अर्थातच आजच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या प्रमुख पाहुण्यांचं अर्थात श्री मोहन दत्तात्रय मोहाटकर सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तरी आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात आजच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करू. धन्यवाद. आदरणीय पालक आणि आजचे चालवण्याचं काम ही जी टोडलर डुडलर प्री स्कूल करत आहे त्याबद्दल आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या स्कूलचं स्वागत करूया. आणि त्याचबरोबर संस्कारांची जपवणूक करताना कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही आपण वंदनेने करतो आणि त्याच सोबत दीपप्रज्वलनाने करतो. आणि म्हणूनच अंधाराकडून अर्थात आपण तिमिराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठीच दीपप्रज्वलनाची प्रथा पुढे चालवूया आणि आजच्या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन रवी
पुढे नेऊन ठेवत आपण करणार आहोत सरस्वती वंदना. अर्थातच आपण सर्व पालकांना या कॅम्पसमध्ये आल्यापासूनच बऱ्याच महिन्यांपासून काही हटके गोष्टी फेस करायला मिळत असतील आणि त्याचप्रमाणे नेहमी इतक्या चिमुरड्यांच्या तोंडून संस्कृत श्लोक ऐकताना जो ऊर भरून येतोय तो निश्चितच आपला देखील आला असेल आणि याचं श्रेय जातं ते ह्या शिक्षकांना आणि अर्थातच शाळेच्या पूर्ण प्रशासक वर्गाला. चला तर मग एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या प्रयत्नांसाठी देखील झाल्या पाहिजे. थँक्यू सो मच. या सुंदर अशा सरस्वती वंदनेनंतर आपण पुढे वळूया आणि अर्थात इट्स टाइम टू felicitate the chief guest of today's program. But before that, let me give you a brief introduction of this eminent person. Dear parents, today we are having Shri Mohan Dattatray Mohadikar as the chief guest of this program with his valuable presence over here. माननीय मोहाडीकर सरांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. सरांनी 2017 साली ठाणे येथून असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणून सेवानिवृत्ती घेतली आहे. अगदी खडतर काळात सर सायन्स ग्रॅज्युएट करून 1980 साली MPSC सारख्या अवघड स्पर्धा परीक्षा क्रॅक करून PSI म्हणून सिलेक्शन होऊन त्यांच्या कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली. या दरम्यान ट्रेनिंग काळात सरांची 9th रँक मिळवली होती सरांनी. याबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSCच्या सेवा आयोगात सरांनी मुंबई, ठाणे, पुणे, जळगाव इत्यादी सारख्या शहरांत सर्व्हिस केली आहे. सर्व्हिस दरम्यान सरांनी 400च्या वर मानचिन्ह अर्थात बक्षिसं मिळवली आहेत. अशी हस्ती आपल्याला आज या कार्यक्रमाला लागणं म्हणजे आपलं अहोभाग्यच. कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात सरांनी ठाणे विभागात ACP म्हणून 2017 साली सेवानिवृत्ती घेतली. या व्यतिरिक्त सर एक अतिशय उत्तम कबड्डीचे खेळाडू देखील आहेत. आपल्या नाशिकची शान अर्थात गुलालवाडी व्यायाम शाळेचे ते विद्यार्थी देखील राहिलेले आहेत. त्यामुळे खिलाडी वृत्तीची माणसं आयुष्यात किती पुढे जातात याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मोहाडीकर. सरांची ही सर्व कारकीर्द चालू असताना मात्र त्यांच्या पत्नी यांची त्यांना खूप मोलाची साथ मिळाली. संसाराचा काही ताण न पडता सरांनी महाराष्ट्र सेवेसाठी आपले प्राण ओतले. यासाठी मॅडमने त्यांची पूर्णतोपर काळजी घेतली. सरांचा मुलगा अर्थात श्री किरण मोहन मोहाडीकर 2014 साली UPSC परीक्षा पासून IRS झाले. अर्थात पालकांची परंपरा मुलांनी देखील तंतोतंत चालू ठेवली आहे, हे विशेष वाखाणण्याजोगं. सध्या त्यांची पोस्टिंग नोएडा येथे जॉईंट कमिशनर म्हणून GST अर्थात कस्टम रेव्हेन्यू मध्ये ते कार्यरत आहेत. मोकळ्या वेळात
देखील सर उभरत्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करतात. तसेच ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी काही कमी पडू नये म्हणून गरजेच्या गोष्टींचा पुरवठा देखील करतात. या व्यतिरिक्त सेवानिवृत्ती आधी आणि नंतरही सर समाजसेवेत अगदी अग्रेसर दिसतात. त्यांची पूर्णच कार्यकीर्द बघता सर महाराष्ट्रासाठी खूप झिजले हे दिसून येते आणि त्यांचं हे समाजसेवेचं कार्य आज सागर अविरत चालूच आहे. आपले भाग्य की आज एवढे मोठे व्यक्तिमत्व आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आणि आपल्या शाळेचे एक हितचिंतक म्हणून ते आपल्या पाठीशी देखील आहेत. चला तर मग जोरदार टाळ्यांच्या गजरात एकदा सरांचं स्वागत करूया आणि विद्यालयाचे प्रिन्सिपल अर्थात मयुरी क्षत्रिय मॅम आणि उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी या महोदयांचं आदरातिथ्य करावं. सर प्लीज. शिक्षणाने आपल्या अनुभवाने मोठा होतो पण तो अनुभव सर्वांसोबत शेअर करणं आणि आपली मोलाची साथ सर्वांना देणं यातून ते व्यक्तिमत्व अजून महान होतं. हेच काय सरांच्या कर्तृत्वातून झळकतंय. धन्यवाद सर. धन्यवाद मॅम. स्कूलचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांचं आता आपण एकदा इंट्रोडक्शन घेऊया. या ठिकाणी फाउंडर या इन्स्टिट्यूटचे फाउंडर आर्किटेक्ट हर्षल क्षत्रिय यांचं मी इंट्रोडक्शन देते. Architect Harshal Kshatriya is the founder of our esteemed school who has brought a unique blend of architectural expertise and administrative powers to our team. With a background in architecture and a passion for education, Harshal sir seamlessly navigates the complexities of school administration. His visionary leadership ensures the smooth functioning of our institution, fostering an environment where innovation and excellence thrive. Dear parents, many times you might have observed a preschool is being run in a bungalow or in a ground floor of any building. But here, in the spacious campus with this very prominent building, and this is the result of the brainchild of none other than architect Harshal Surendra Kshatriya and the founder of this school. So give big round of applause for the sir. Further, I would like to move towards the principal of this school, none other than Mrs. Mayuri Harshal Kshatriya. Mrs. Mayuri Kshatriya is a dynamic educator with a background in computer engineering and ECCED, with a passion for early childhood development. She brings a wealth of knowledge and experience to her role. Having previously contributed her expertise to Kodar International School, Mrs. Kshatriya is dedicated to providing nurturing and enriching educational experiences for young learners. She is committed to fostering curiosity, creativity, and a love for learning in every child she encounters. Dear parents, how lucky we people are that the principal of a school feels being important part of her career and giving her best to groom the children learning in this school. So give big round of applause for Mrs. Mayuri Kshatriya, principal of Toddler Doodler. Now I would like to move towards the Ganesh Vandana. The Ganesh Vandana. गणेश अर्थात बुद्धीची देवता, 64 कलांच्या विद्येचं माहेरघर असलेले गणपती आणि यांच्या वंदनेने आपण आजच्या कार्यक्रमाची मंगलमयी सुरुवात करूया. त्यासाठी मी आमंत्रित करते गणेश वंदनेची टीम. चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया गणेश वंदनेच्या टीमचं. चला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. टाळ्यात गणपती
करण्याजोगं. कारण मी ज्याप्रमाणे तुम्हाला म्हटलं की राईम शिकवणं, अकॅडमिक जो पार्ट आहे सिलेबसचा तो कम्प्लीट करून घेणं ही प्रत्येकच शाळा करणार आहे. तुम्ही थोडक्यात बघा ना, ही चिमुकली पावलं जेव्हा इथे ग्रुपने इथे येतात त्यातली प्रत्येक जण आपापल्या घरी आपला मुलगा किंवा आपली चिमुकली आपलं कितपत ऐकतात हो. त्यानंतर सगळ्यात मोठा तो इडियट बॉक्स अर्थात टीव्ही आणि मोबाईल, हे तर आता मुलांच्या हाती आलेली सगळ्यात धोकादायक शस्त्रच म्हणावे लागतील, ज्यामुळे एकतर मुलं घडूही शकतात किंवा बिघडूही शकतात. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट की करिअर ओरिएंटेड झालेल्या पालकांमध्ये अर्थात तुमच्या आणि माझ्यामध्ये मुलांकडे खरंच कितपत संस्कारांची रुजवण करण्यासाठी वेळ आहे हो. आणि त्याचमुळे ही जबाबदारी, ही अपेक्षा देखील शाळेकडून केली जाते. आणि आपल्या ह्याच अपेक्षेवर टॉडलर डुडलर प्रीस्कूल खरी उतरतीये हे आपलं अहोभाग्यच म्हणावं लागेल. तुम्ही बघा की ज्याप्रमाणे वेगवेगळे सण उत्सव आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सादर केले जातात ते बाकी स्कूलमध्ये फक्त फोटो आणि व्हिडिओ पुरतेच मर्यादित असतात. पण या सण उत्सव साजरे करण्याबरोबरच त्यातला जो महत्वाचा संदेश आहे तो आपल्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचा हटके काम जर कोणती स्कूल करत असेल तर ती आहे टॉडलर डुडलर स्कूल. ज्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी दसऱ्याचं साजरीकरण केलं किंवा गोकुळाष्टमीचं केलं, अगदी कंस मामा बनून आलेल्या टीचरला घाबरणाऱ्या मुलांपर्यंत हा संदेश तितकेच स्ट्रॉंगली दिला गेला की ज्याप्रमाणे रावणाने अर्थात एका अनोळखी व्यक्तीशी बोलण्याने, तिच्या भरी पडल्याने जर सीतेचं अपहरण होऊ शकतं, त्याचप्रमाणे या त्यांच्या सादरीकरणातून अगदी सोप्या पद्धतीने ही शिकवण देऊन गेलं टॉडलर डुडलर की अनोळखी माणसांशी आपण कितपत बोललं पाहिजे आणि किती त्यांच्या आहारी गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे गोकुळाष्टमी इथे साजरी झाली, अर्थात शाळेच्या प्रिन्सिपल देखील यशोदा मैया बनून अगदी मायेने त्यांनी मुलांना या गोकुळाष्टमीचा संदेश दिला आणि आपल्या इराद्यांवर भक्कम राहून आपल्या आईचं अर्थात मैयाचं ऐकून मुलगा अतिशय चांगल्या प्रकारे जडणघडण करू शकतो हे देखील त्यातून सांगितलं गेलं. आणि म्हणूनच संस्कृतीशी जोडून राहणाऱ्या शिक्षणासोबतच मुलांना संस्काराची जाणीव करून देणाऱ्या टॉडलर डुडलर स्कूलचं वेगळं महत्त्व ते काय सांगावं. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे टॉडलर डुडलर स्कूलसाठी. Now I would like to call upon the stage the chief guest of today's program, respected Mohadikar sir, for his 2 words of wisdom. Sir, please. सर्व पालक जे इथे जमलेले आहेत त्या सर्वांचं मी प्रथम स्वागत करतो. मला सुरुवातीला इथे येण्यापूर्वी या तुमच्या शाळेबद्दल फारशी काही माहिती नव्हती, परंतु इथं आल्यावर याचं जे भव्य स्वरूप दिसलं मग मला पटलं की त्याच्यामागे क्षत्रिय दाम्पत्याचं किंवा यांच्या स्टाफचं फार मोठं योगदान आहे. हे यांचं पहिलं वर्ष आहे. कुठेतरी एका ठिकाणी मी वाचलं होतं की जर तुम्हाला 1 वर्ष जगायचं आहे, 1 वर्ष, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा करून ठेवा, म्हणजे तुम्ही वर्षभर जगू शकता. जर तुम्हाला 100 वर्ष जगायचं आहे तर मात्र तुम्हाला झाडं लावावं लागतील, पर्यावरणाकडे लक्ष द्यावं लागेल, शेतीकडे लक्ष द्यावं लागेल, फार मोठ्या इतर गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आणि जर तुम्हाला 1000 वर्ष आपल्या समाजाला पुढे न्यायचं आहे तर मात्र तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे. तुम्हाला मुलांना शिक्षित करावं लागेल आणि त्या शिक्षणातूनच आपली मुलं किंवा आपली पिढी ही 1000 वर्ष अतिशय समृद्धतेने जगू शकते. मी पोलीस असल्यामुळे इथे कोणीतरी पोलीस असावा, ज्यांचे पालकांमध्ये कोणीतरी पोलिसांची पार्श्वभूमी असलेले असतीलच, त्यांना बऱ्या प्रकारे माहिती आहे. कारण माझी मुलं कशी मोठी झाली मला माहिती नाही. ते कोणत्या शाळेत गेले तेव्हा तर मला वाटतं प्री स्कूल हा फार मोठा प्रकार नव्हता, बालवाडी होती. बालवाडीनंतर ते पहिलीत गेले वगैरे वगैरे. पण आता आपण अतिशय सजग झालेलो आहोत. आपल्याला आता सगळं समजायला लागलं आहे कुठे जायचं आहे, कोणाकडे जायचं आहे. तुम्ही पालकांनी सुद्धा
मला निश्चित खात्री आहे की इथे येण्यापूर्वी हर्षद क्षत्रिय, मिसेस क्षत्रिय, इथला स्टाफ, इथलं एन्व्हायरमेंट हे काय आहे याची 10 वेळा चौकशी केली आहे आणि ही चौकशी केल्यानंतरच तुम्ही इथपर्यंत पोहोचला असाल. आता पालक म्हणून तुमची किरकोळ जबाबदारी मला जेवढी आठवते तेवढी मी तुम्हाला सांगतो की मुलांना 99% पळवू नका. 99% त्यांना मिळतील, त्यांचे ते कमवतील. त्यासोबत जर तुमच्या मुलामध्ये, तुमच्या छोट्याशा बाळामध्ये जर काही इतर स्पार्क असेल, त्याला चित्रकला आवडत असेल, त्याला कविता नाही 2 आडवे तिडवे शब्द हे करत असेल, तो काही 2-4 रेघाट्या मारत असेल, काहीतरी करत असेल तर त्याच्याकडे लक्ष द्या आणि ती कला त्या कलेला उत्तेजन द्या. दुसरं किरकोळ उदाहरण आहे की बऱ्याच आपल्याकडे जे पालक जे आहेत ते मुलगा जर डावखोरा असला, मुलगा किंवा मुलगी डावखोरी जर असेल तर आपण म्हणजे आमच्या काळामध्ये त्याला मारून, त्याला चटके देऊन, त्याला हे करून आपण त्याला राईट हँड करायचं. असं कृपया आता करू नका. त्यांना लेफ्टी येणार तर लेफ्टीच राहू द्या. आणि लेफ्टी लोकांचे तुम्ही उदाहरणं पहा, यांनी जग गाजवलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला समाजामध्ये वावरण्यासाठी आपल्या मुलाला तयार करायचं आहे. आता मॅडमनी थोडक्यामध्ये दरोडेखोर हे जे सांगितलं, मला आता रिटायर्ड होऊन 8 वर्ष झाली, पण मग मला पुन्हा माझ्या क्षेत्रात गेल्यासारखं वाटलं आणि त्या बोलल्या ते एकदम खरं आहे की सायबर क्राईम जो आहे, हा सायबर क्राईम करण्यासाठी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे अतिशय हाय एज्युकेशन लागतं, कॉम्प्युटरमध्ये त्याची मास्टरी लागते, बोलण्यामध्ये तो अतिशय हुशार लागतो, तरच तो समोरच्याला फसवू शकतो. तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की बऱ्याच वेळा आपल्याला कॉल येतात, पालकांसाठी आहे विशेष करून हे सगळं. कॉल येतात, कॉलमध्ये कोणतरी सांगतात तुम्हाला लॉटरी लागली. मुला तुमच्यामध्ये कोणाला तरी असा अनुभव आला असेल की लॉटरी लागली. मला सांगा, तुम्ही तिकीट विकत घेतलेलं नाही, तुम्ही काही केलेलं नाही, तर तुमच्यावर देव एवढं मेहरबान कसं काय झालं की तुम्हाला 2 करोडची झाली. हे सगळे स्कॅम आहेत, हे लक्षात ठेवा. कुणालाही आता विषय निघाला म्हणून सांगतो, मी सायबरमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे मला याच्यातली थोडीफार माहिती आहे. तुम्ही जर मला एखाद दिवशी बोलवलं तर मी पालकांसाठी अर्धा तासाचं सेशनही घेईन, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सायबरबद्दल माहिती देईन. कोणालाही आपल्या बँकेची माहिती देऊ नका, पर्सनल माहिती देऊ नका. हॅलो, एखादा नासामध्ये जाईल, कोणी आणखीन कुठे जाईल, कोणी एखादी स्वतःचं युनिट करेल, काही होऊ शकतं. फक्त त्याच्या प्रगतीकडे क्लोजली मॉनिटर करा. आणि आता मोबाईलबद्दल सांगायचं तर मला सुद्धा नातू आहे आणि तुम्हाला खोटं वाटेल, तो ते काहीतरी टी व्हीवर काहीतरी समोर किंवा मोबाईलवर काहीतरी समोर असल्याशिवाय जेवतच नाही. बरं, आता त्याला जीव घालणं आमची जबाबदारी आहे. आता तो जर खात नसेल तर आता आईबाप काय करतील? तुमच्या सगळ्यांची मजबुरी आहे. तुम्ही मोबाईलपासून दूर जाऊ शकत नाही. आता मोबाईल फक्त कोणत्या चांगल्या प्रकारे वापरायचा हे तरी मुलाला शिकवा, म्हणजे आपल्या बऱ्याचशा अडचणी कमी होतात. एनिवे, माझ्या मुलांच्या शिक्षणाच्या वगैरे बाबतीमध्ये माझ्या मिसेसने खूप मोठं योगदान त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि त्यामुळे मुलं माझे आणखीन पुढे गेलेले आहेत. आपल्याही सर्व मुलांना मी आशीर्वाद देतो की ही पण मुलं अशीच 10, 15, 20 वर्षांनी इथे दिसतील, इथे मी आता उभा आहे, इथे ते दिसतील असा प्रयत्न करा. म्हणजे मग आपल्याला पुढे जाण्याची एक ईर्ष्या लागेल. शाळेबद्दल मी 2 शब्द सांगणार आहे की मला सुरुवातीला असं वाटलं की प्री स्कूल, मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलेले प्री स्कूल आहेत ते कुठेतरी सांगितल्याप्रमाणे एखाद्या गाळ्यामध्ये आहे, कुठेतरी एखाद्या फ्लॅटमध्ये आहे,
कुठेतरी एखाद्या 4x10x12 खाली असलेल्या एखाद्या मोकळ्या जागेत आहेत. मी क्षत्रिय फॅमिलीचे खूप कौतुक करतो की ही रोपटं लावलंय त्यांनी. या रोपट्याचा वटवृक्ष झाल्याशिवाय हे दोघं थांबणार नाहीत याची मला खात्री आहे. मी या दोघांना आणि त्यांच्या स्टाफ आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. कोणाला कसलीही अडचण असली, तुम्हाला पोलिसांसंदर्भात काही ना काही कुठं अडचण येते, विदाऊट हेल्मेट पकडले जातात, लायसन्स नसतं, बऱ्याच काही गोष्टी असतात. अशा वेळी कृपया माझी आठवण करा. माझा नंबर द्यायचा मी राहून गेला. मॅडम प्लीज पालकांना माझा नंबर द्या आणि माहिती बोलू द्या. महाराष्ट्रामध्ये बरेचसे पोलीस माझं ऐकतात. पहिला गुन्हा आहे बाबा, जाऊ दे इथपर्यंत मी त्या माणसाला कन्व्हिन्स करू शकतो, पण दुसरा गुन्हा करू नका. एकावरच थांबा आणि मला केव्हाही फोन करा, रात्री बेरात्री केव्हाही. माझी सवय आहे. रिटायर्ड झालो म्हणून मी काही झोपा काढतो असं नाही आहे. मी कायम जागा आहे. मला केव्हाही तुम्ही फोन करा. मी तुमच्या सेवेसाठी कायम तयार आहे. थँक्यू व्हेरी मच. एखादं सेशन घेण्यासाठी देखील ते उत्सुक आहेत. तरी निश्चित सर, या शाळेच्या प्रशासकीय विभागाला मी विनंती करेन की निश्चित आपण त्याचा फायदा आपल्या पालकांना करून द्यावा. आणि अर्थात सर, आपण म्हटल्याप्रमाणेच आपल्यासारख्यांच्या या उच्च विचाररूपी सिंचनाने या लावलेल्या बीजाचं एका वटवृक्षात निश्चितच रूपांतर होईल. आणि ही जी चिमुकली पावलं आज घाबरत का होईना किंवा थोडं थोडं चुकत का होईना या ठिकाणी जी ह्या स्टेजवर अवतरतायत, ती ह्याच कॉन्फिडन्सने या ठिकाणी हा माईक धरून एक रिसोर्स पर्सन म्हणून ह्या स्कूलचे अल्युमिनी म्हणून समाजाला त्यांचं देणं नक्की देऊ करतील अशी ग्वाही या ठिकाणी मी आपणास देते. आणि अर्थात डिअर पेरेंट्स, तुमच्या डोळ्यांमधली चमक वाढवण्यासाठी आणि ज्या क्षणाची आपण गेल्या मागच्या 8-10 दिवसांपासून वाट बघताय, त्या क्षणाची पूर्तता आता आपण करत आहोत. आणि या ठिकाणी प्ले ग्रुपच्या सॉन्गने अर्थात प्ले ग्रुपच्या परफॉर्मन्सने आपण या कार्यक्रमाची धमाकेदार सुरुवात करत आहोत. पण तत्पूर्वी आपली ही चिमुकले, आपले हे चिमुरडे घरी तर बऱ्याच उद्योग करत असतात, पण प्रत्येक पालकाला प्रश्न पडतो, यार हे शाळेत काय करत असतील? आणि तुमचं ह्याच प्रश्नाचं उत्तर टॉडलर डुडलर देत आहे एका सुंदर अशा व्हिडिओ मधून. बघा बरं, तुम्हाला उत्तर सापडतंय का हे शाळेत काय करत असतील? यांच्या शीतल जाधव मॅडमच्या मुलांना आपण आज या ठिकाणी आमंत्रित करूया. कम ऑन प्ले ग्रुप. चकरकची चाचो चकलो रंगंडो वंडो रकनकटम अक्को टक्को इडी गिडी गिडी गो इडी पाय चिकी चकचो गिली गिली मल सुलु सुलु मल मकनक बुकु बुकुरे चकलक बिक्को चिक्को सिली 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 गो चकलदुम चिकी चकचो.
पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं कल खुले कहीं हाँ हम जैसे देखे ये जहाँ है वैसा ही जैसी नजर अपनी खुल के सोच आओ वक्त जरा फैलाओ रंग नए बिखराओ चलो 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 नए ख्वाब बुन ले मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में तू डोले बम बम बोले मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में तू डोले अरे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आमच्याकडचा सगळ्यात छोटा मुलगा आहे 2.25 वर्ष. इथे येऊन एवढा सगळ्या पॅरेंट समोर परफॉर्म करणं जोक नाहीये. आपण जरी आलो तरी आपल्याला थरथर थरथर होतं. आणि हे मुलं इतक्या कॉन्फिडन्सनी इथे येऊन डान्स करतायत. या वयामध्ये आपण काय करत होतो? 8व्या जरा आपण काय करत होतो आणि इथे येऊन परफॉर्म करायला खरंच खूप धैर्य लागतं. प्लीज गिव्ह अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज फॉर माय प्ले ग्रुप. एन्जॉय केलं हे मात्र नक्की. आणि त्याचबरोबर डिअर पेरेंट्स, ही फक्त सुरुवात आहे. ह्या वयात ते जर इतक्या कॉन्फिडेंटली एवढ्या मॉब समोर वावरू शकतात तर ही तुमची मुले येत्या वर्षात काय मिराकल करतील हे तुम्हीच बघा. यापुढे आपण वळूयात आता नर्सरीच्या ग्रुपकडे. आता ही 2-3 वर्षाची चिमुरडी आपलं काही ऐकत नाही, पण नर्सरीच्या मुलांकडून अपेक्षा वाढतात बरं का. अरे बाबा आता प्ले ग्रुप झालाय, नर्सरीत गेलाय, जणू फारच मोठा झालाय. आणि म्हणूनच या चेहऱ्यांवर थोडंसं टेन्शन यायला लागतं. अभ्यास झाला का, डब्बा संपवला का, आणि मग या सगळ्या करण्यात कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावरचं ती जी इतकीशी हसी असते ती कुठेतरी हरवून जाते. आणि ती शोधण्याचं काम या गोलमाल जनतेकडून करून घेतलंय टॉडलर टुडलर्स कडून. आणि अर्थात नर्सरीच्या ज्या मॅडम आहेत, नर्सरीच्या मॅडमचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण ह्या मॅडमने ह्या सर्व किड्सला एकत्र आणून मिसेस माधुरी विसावी मॅमने तेवढ्याच माधुर्यतेने त्यांना या एका ग्रुपमध्ये परफॉर्म करण्याचे जे प्रयत्न करवले त्यासाठी त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. आणि प्ले ग्रुपच्या पालकांनी तर बघितलं त्यांची मुलं काय करतात स्कूलमध्ये. नर्सरीच्या पालकांना बघायचं आहे, नर्सरीचे पॅरेंट बघायचंय मुलं काय करतात स्कूलमध्ये. बरं चला पालकांची ही पण इच्छा पूर्ण करूया आणि बघूया एक शॉर्ट व्हिडिओ नर्सरीच्या मुलांचा.
करत सरळ करू का काय करू चला तुमच्या टाळ्या वर झाल्या का? समृद्धी कमी पोरांना दिसायला नाही का बोलते पहिले इकडे पोरांना सांगत तिकडे असतं असं विषय मटर गश्ती खुली सड़क में पकड़ी तड़क भड़क में बोले गिरे सुलगने से सड़क में छतरी नदी बगल में आया हीरा अकल में भागे हम न भीगे हम
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण हा जो सिनियरचा ग्रुप आहे यांच्यामध्ये तुफान एनर्जी असते आणि ती एनर्जी जर आपण राईट पाथने जर नेली तर ही मुलं नक्कीच आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करतील आणि सुरवंटाचं रूपांतर फुलपाखरामध्ये होऊन आकाशात उंच भरारी घेतील. तर मग बघूया सिनियर केजीचा डान्स. अच्छा, काही म्हटलं सिनियर केजीचे पेरेंट्स काही म्हटलं का? अच्छा, व्हिडिओ राहिला आहे. सिनियर केजीचे पेरेंट्स बघायचा आहे मग व्हिडिओ? अच्छा, काय बघायचा आहे व्हिडिओ? चल मग पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ. आणि आज ते या ठिकाणी काय करतायत, काय मिराकल करतायत ते बघूया. चला तर मग जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करूया क्षितिजा निकुंभ मॅम अर्थात सिनियर केजीच्या मुलांचं. Oh
घडवत आहोत. बरोबर, जसं मॅमनी सांगितलं ते टॉडलर डुडलरचे होते, आहे आणि राहणार. डिअर पेरेंट्स, या ठिकाणी आपण 2-3 मिनिटांचे परफॉर्मन्स बघत आहोत. त्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून जे एफर्ट्स घेत आहेत, स्लीपलेसली, ज्यांनी रेस्टलेसली अगदी आपले 100% एफर्ट्स दिले या चिमुकल्यांसाठी, त्या सर्व शिक्षक वृंदांसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि असं म्हणतात, त्यांनी घेतलेल्या प्रयत्नांची गुण जोरात गुंजली पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी एक सरप्राईज परफॉर्मन्स आपल्या सर्वांसाठी आम्ही घेऊन येत आहोत. अरे सरप्राईज रिव्हल नाही करता येणार. सो सॉरी, सो स्टे ट्यून विथ अस.
कल मिल जाए तो होगी खुश नसीबी रहे आना रहे याद आएंगे ये पल रहे आना रहे कल याद आएंगे ये पल नसीबे रहे आना रहे याद आएंगे ये पल आने वाली होगी कितनी सुहानी चमकेंगे से के सारी दुनिया होगी अपनी दीवानी रहे या ना रहे याद आएंगे ये पल रहे या ना रहे कल याद आएंगे पल मिल जाए तो होगी खुश नसीबी रहे या ना रहे याद आएंगे ये पल याद आएंगे ये पल या सगळं हा जो कार्यक्रम आम्ही अरेंज केलेला आहे हे ओव्हरनाईट नाही होत. ह्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 महिन्याची प्लॅनिंग लागते. आपल्याला घरामध्ये एका मुलाचा फोटो घेऊन त्याला 5 मिनिटं मनवावं लागतं. हे अरेंज करता करता आमच्या नाती 9 काय 18 पण तरीही या कार्यक्रमाला उत्कृष्ट केले ते माझ्या टॉडलर्सनी सर्व. तर सर्व टॉडलर्सचे आभार, पॅरेंट्सचेही आभार की तुमचा जो आमच्यावर जो विश्वास आहे, पहिलं वर्षातून तुम्ही सर्वांनी आमच्यावर जो विश्वास ठेवलेला आहे, दॅट इज द फ्युएल दॅट केप्ट अस गोइंग. सो थँक्यू व्हेरी मच. खूप 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 आभार आणि खूप ऋणी धन्यवाद. येणाऱ्या वर्षांमध्ये आपण ह्याच प्रकारे कुटुंब म्हणून एकत्रित राहूया, भेटत राहूया, विचारांची देवाणघेवाण करूयात आणि या समाजाचे सुजाण नागरिक घडवण्याचं सत्कार्य अविरतपणे चालू ठेवूयात. सो दिस इज कांचन श्रीकांत आहेर